आज जीवाभावाची माणसं मारून टाकतो आपण दंगलीमध्ये. धर्माच्या दंगली पेटवल्या, जातीच्या दंगली पेटवल्या, विचाराच्या कुविचाराच्या दंगली पेटवल्या. अमानुषपणे आम्ही सोबत राहणारे, एका ताटात जेवणारे लोक उन्मादाने झुंडी बनून रस्त्यावर येतो आणि एकमेकाचे गळे कापून रक्ताचे शिंतोडे उडवतो. कुठली मानवता आहे? कुठल्या कुविचारातून विकृती तुमच्या डोक्यामध्ये आली? आणि म्हणून भावंडांनो, विषमतावादी व्यवस्था ही समग्र मानवी समाजाला घातक आहे. आणि म्हणून आपण महापुरुषांचे, बहुजन महानायकांचे अनुयायी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या पद्धतीनं समतेच्या मार्गाने जाऊया. भारताचं संविधान निश्चितपणे धोक्यामध्ये आहे. कायदा व्यवस्था, राज्यव्यवस्था, लोकशाही टिकली पाहिजे. जगात मानवता अबाधित राहिली पाहिजे. जे कोणी विषमतेचं समर्थन करणारे असतील, आपला भाऊ जरी असला तर तो आपला नाही हे भान यापुढे आपल्याला ठेवावं लागेल. आणि म्हणून द्वेषाच्या पलीकडे जाऊन यारे यारे सारे जण, यारी भलते नारी नर, आणि म्हणून कुणाचाही जातीपाती धर्माचा द्वेष न करता माणूस म्हणून पुढे जाणं ही खरी आपल्या महापुरुषांना आदरांजली आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. खूप वेळापासून तुम्ही माझं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मला माहिती आहे तुम्ही एवढे महान लोक आहे. तुम्ही आता गेल्या तासाभरापासून माझं व्याख्यान ऐकताय, टाळ्या वाजवताय, दाद देताय. अहो, तुम्ही बुद्धाचं ऐकलं नाही, तुम्ही महावीराचं ऐकलं नाही, तुम्ही शिवाजी महाराजाचं ऐकलं नाही, तुकाराम महाराजाचं तुम्ही ऐकत नाही. अरे, ज्यांनी तुम्हाला संविधान दिलं त्या बाबासाहेबांचं ऐकत नाही. शाहू छत्रपती सयाजीराव महाराज, गाडगे महाराज, माझी आई रमाई, सावित्री माई दगड धोंडे खाऊन शाळा काढल्या हो त्यांनी तुमच्यासाठी. शिका माझ्या लेकरावनं म्हणून ती माऊली दगड धोंडे खाऊन पदरात चिखल सेन घेऊन सोन्यासारखी अक्षरं तुमच्या मस्तकात त्या माऊलीने घातले, तिचं तुम्ही ऐकत नाही. अण्णा भाऊचं ऐकत नाही तुम्ही, रविदासाचं, नामदेवाचं तुम्ही ऐकत नाही. माझ्यासारख्या छोट्या माणसाचं तासभराचं भाषण तुम्ही ऐकाल आणि उद्यापासून तसं वागाल. एवढा भाबडा माणूस मी नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही खरंच तुमच्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेले असाल आणि या महापुरुषांचा वारसा सांगत असाल तर माझंही ऐकू नका, कुणाचंही ऐकू नका. पण तुमच्या डोक्यात जर विचार असेल, मेंदू असेल, तर जगातली कोणतीही गोष्ट स्वीकारत असताना माणूस म्हणून पहिल्यांदा मी विचार करेल तरच तिचा स्वीकार करेल, अशी भूमिका जर काही निवडक लोकांनी घेतली तर शिवराय शाहू फुले, बुद्ध, बाबासाहेब, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या महामानवाचं समतावादी व्यवस्थेचं पुनर्निर्माण आपण करू शकतो. त्यासाठी आपण हा संघर्ष, वैचारिक संघर्ष करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री. धन्यवाद सर. समता आणि विषम